ज्यांना कोणाला जर मी हे सगळ्या शाळेचे जे तिथे प्रेझेंट शिक्षक असतील किंवा कोऑर्डिनेटर्स असतील, माझी ही त्यांना विनंती आहे, मी जर काही प्रश्न विचारले आणि एखाद्याला मुलाला किंवा मुलीला उत्तर द्यायचं असेल तर त्याच विद्यार्थ्याला विद्यार्थिनीला जवळ माईकच्या येऊन बोलण्याचा चान्स द्यावा आणि बाकीची मुलं म्यूट राहतील, म्हणजे शांत राहतील, कारण अदरवाईज मग खूप गोंधळ होईल, कोणाचं बोललेलं काहीच कळणार नाही आणि मी जे बोलते ते पण तुम्हाला ऐकायला नाही येणार मग, हो ना? ठीक आहे. तर ना मुलांनो, मी ना आधी तुमचं एकदम बेसिक पासून सुरुवात करणार आहे, कारण मला त्याची एवढी काही, त्याआधी पहिला धडा येण्यासाठी तुम्हाला ज्या काय काय महत्वाच्या गोष्टी यायला पाहिजेत, ज्या तुम्हाला 6वी 7वीला 8वीलाच यायला हव्या होत्या, तर त्या हिशोबाने मी घेणार आहे. आपण बघा नॉर्मली आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खूप साऱ्या वेगवेगळ्या राशींची नावं घेत असतो, जसं की तुम्हाला कधी पाठवत असेल तर आई सांगते की जा रे जरा दुकानामधून अर्धा किलो डाळ घेऊन ये, 1 किलो साखर घेऊन ये, है ना? परत तुम्हाला जर कुठल्या खेळामध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर तुमचं वजन घेतलं जातं, उंची बघितली जाते, हो ना? तर हे आपण ज्या ज्या गोष्टी मोजतो त्यांना काय म्हणतात, कोणाला काही कल्पना आहे? ह्याला ना एक नाव आहे आपल्या सायन्स मध्ये. परिमाण. अच्छा, मी ना थोड्या वेळासाठी सगळ्यांचे माईक बंद केलेत कारण खूप बॅकग्राऊंड मधून आवाज येतोय. पण आता ना मला तुम्ही जे लोक काही जण दिसताय, तुम्हाला आन्सर द्यायचं असेल, उत्तर द्यायचं असेल तर तुम्ही हँड रेज करा, मग मी तुमचा माईक ओपन करेन. ठीक आहे? मग आता मला सांगा, आपण हे जे गोष्टी काय काय मोजतो, वजन मोजतो, लांबी मोजतो, रुंदी मोजतो, क्षेत्रफळ मोजतो, वेळेला पण आपण मोजतो. आज बरोबर बघा तुम्ही 3 वाजता जॉईन झालाय, राईट? तर ह्या सगळ्याला ना विज्ञानामध्ये एक शब्दाने संबोधलं जातं. कोण सांगेल ते? बरं ठीक आहे, माहिती नसेल तर काही हरकत नाहीये, मी सांगतेय, नोट करून घ्यायचंय सगळ्यांना. आय होप तुम्ही सगळेजण पुस्तक, वही आणि पेन घेऊन बसलाय. क्विकली आपली वही काढा आणि त्याच्यामध्ये हा शब्द नोट करा. त्याला म्हणतात भौतिक राशी. जी राशी आपण मोजू शकतो त्या राशीला भौतिक राशी म्हणतात. लिहून घ्या शॉर्ट मध्ये, ज्या राशीला आपण मोजू शकतो त्या राशीला आपण काय म्हणतो? भौतिक राशी असे म्हणतो. तुमच्यापैकी काही जण सेमी इंग्लिशचे आहेत का? तुमच्यापैकी काही जण सेमी इंग्लिशचे पण आहेत का? जरा सांगा. अच्छा, ठीक आहे, मग मला तुम्हाला इंग्लिश मधून तसं सांगायचं. ओके, पण कदाचित ना मुलांनो, आता तुमच्यापैकी खूप काही जणांना 10वी नंतर जर सायन्स घ्यायचं असेल तर त्यावेळी तर सगळेच विषय इंग्लिश मधून असतील ना. तर मी मधून मधून काही काही शब्द तुम्हाला जे मराठीतून सांगते त्याचा अर्थ इंग्लिश मध्ये पण सांगेल, तर तो पण हवं तर तुम्ही स्वतःकडे नोट करू शकता. तर भौतिक राशीलाच इंग्लिश मध्ये फिजिकल क्वांटिटी म्हणतात. काय म्हणतात? फिजिकल क्वांटिटी. तर ते पण तुम्ही स्वतःकडे नोट करा. आता ना ह्या मुलांना भौतिक राशी ज्या असतात की नाही, ह्या 2 प्रकारच्या भौतिक राशी असतात. किती प्रकारच्या भौतिक राशी असतात टोटल? 2 प्रकारच्या. 2 टाइप्स. 2 प्रकारच्या भौतिक राशी असतात. काही राशी अशा असतात की ज्याचं ना
म्हणजे ज्याची माहिती आपण फक्त किमतीमध्ये दिली. आता जसं की आईने सांगितलं जा 1 किलो जाऊन साखर घेऊन ये, तर आपल्याला कळलं काय करायचंय है ना. साखर 1 किलो आहे एवढं माहिती पडलं, समजलं. आता गेल्या वर्षी तुम्ही 8वी मध्ये बल हा धडा शिकलेला. अच्छा, आता ना मला सगळ्या ग्रुपमध्ये हो नाही असं उत्तर नकोय. एक प्रश्न मी विचारते, मला कोणीतरी एक जणाने त्याचं उत्तर द्यायचंय. हात हात वर करायचंय आधी उत्तर द्यायच्या. बल म्हणजे काय, कोण सांगेल मला? मला वाटतं तुम्ही 6वी मध्ये पण शिकलेला आणि गेल्या वर्षी 8वी मध्ये पण शिकलाय की बल काय असतं. कोण सांगेल बल काय असतं? हा सांग बेटा, अनम्यूट कर आणि सांग. मॅडम फोर्स, आय थिंक फोर्स, ताकद. हा, ताकद असते. बल म्हणजे ताकद असते. गती निर्मिती होते. प्रभाकर रामटेके नावाच्या डिव्हाइसने ज्या स्टुडंट्सनी जॉईन केले, बेटा अनम्यूट कर. तू हात वर केलेला अनम्यूट करून सांग. बल म्हणजे ताकद, ठीक आहे. हा बोल ना तू, अनम्यूट करून बोल. पण तुम्ही एक व्याख्या शिकलेला बलाची मॅडम 6वी फोन. मध्ये पण. हॅलो मॅम. हॅलो. हा सर, सर बोला सर. मॅम मी करणे स्टुडंट बोलतोय. अच्छा, हा बोला. बल म्हणजे बोल बेटा बोल. बल म्हणजे फोर्स. आवाज ना ब्रेक होतोय, आवाज ब्रेक होतोय. बरं ठीक आहे, काही हरकत नाही. मी टाइप करतो. मॅडम जे आपण काम करू शकतो, काम करण्यासाठी जे लावतो. बर, ठीक ठीक आहे, ओके. तर तुम्ही ना बलाची व्याख्या ऍक्च्युली खेचताना, ओढताना है ना, दाबताना आपण जे लावतो, ऍक्च्युली तुम्ही जर बघितलं सकाळ उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण सगळीकडे काय काय जे पण काय करतो, इव्हन झोपलेलो असतो तेव्हा पण आपण जमिनीवर आपल्या शरीराद्वारे खाली बल लावत असतो, है ना. तर आता ही जी बल राशी आहे, ही बल राशीला आपण न्यूटन मध्ये मोजतो. न्यूटन हे एकक आहे, आठवते तुम्हाला? जसं आपण वस्तुमान किलो मध्ये मोजतो, किलोग्राम मध्ये. लांबी सेंटीमीटर मध्ये मोजू शकतो, मीटर मध्ये मोजू शकतो. तसं बल आपण न्यूटन मध्ये मोजतो, न्यूटन या एककामध्ये मोजतो. तर आता मी समजा तुम्हाला सांगितलं, मी तुमच्या वर्गात आली आहे आणि तुमच्या वर्गामध्ये एका जागी टेबल ठेवलाय. 2 विद्यार्थ्यांना मी बोलवलं आणि मला तो टेबल तिथनं हलवायचा आहे. मी 2 विद्यार्थ्यांना सांगितलं की तुम्ही काय करा, 50-50 न्यूटन बल लावा आणि तो टेबल हलवा. तर तुम्ही ते काम करू शकाल का अचूकपणे? कडून 50-50 बल लावलं, टेबल हलेल का? टेबल हलणार है ना. तर बलाला समजून घेण्यासाठी व्यवस्थित की बल कसं लावायचंय, किती लावायचंय, दिशेची पण गरज आहे, बरोबर आहे. तर काही राशींना दिशेची गरज असते, काही राशींना दिशेची गरज नसते. जसं आईने सांगितलं साखर आण, आईने सांगितलं जाऊन 1 किलो साखर आण, तर त्याला गरज नाहीये दिशेची. साखरेची दिशा सांगायची गरज नाहीये, बरोबर आहे. साखरेचं वस्तुमान फक्त 3 किलो सांगितलं, ठीक आहे. आपण हे नाही विचारत कुठल्या दिशेची साखर. हा, दुकानाची दिशा सांगावी लागेल, पण साखरेला दिशा नाहीये. आय मीन वस्तुमानाला दिशा नाहीये. ठीक आहे, 1 मिनिट, मी स्क्रीन शेअर करते.
माझा आवाज ब्रेक होतोय का? हो मॅडम. सगळ्यांसाठीच, कोणाकोणाला माझा आवाज व्यवस्थित ऐकायला येतोय? नाही. कोणालाच नाही येत आहे. अच्छा, एक मिनिट, मी रिजॉईन करते, एक मिनिट. येस मॅडम. बरोबर. आता माझा आवाज ऐकायला येतोय? हो. येतोय? ठीक आहे, चला तर आपण कंटिन्यू करूया. तर आपण बघत होतो की दोन प्रकारच्या राशी आहेत, दोन प्रकारच्या भौतिक राशी आहेत. काही राशींना दिशेची गरज असते, काही राशींना दिशेची गरज नसते. तर ज्या राशींना दिशा दाखवायची म्हणजे दिशा सांगायची गरज असते तरच आपल्याला ती राशी पूर्णपणे समजते. त्या राशींना आपण सदिश राशी म्हणतो. सदिश म्हणजे ज्याला दिशेची गरज आहे. आणि ज्यांना गरज नाहीये त्याला आपण काय म्हणतो? अदिश राशी म्हणतो. आता मला तुम्ही सांगा, मी काम करते, मी तुम्ही लोक चॅटबॉक्स मध्ये आन्सर टाकू शकता का? म्हणजे सगळ्यांनाच नाही जमणार जवळजवळ, पण काही जणांना जमजेल का? चॅट बॉक्स मध्ये मेसेज मध्ये उत्तर टाकू शकाल का तुम्ही? अच्छा, ठीक आहे, काही हरकत नाहीये. तर सदिश राशी काय आहे? ज्याला दिशा असते. सदिश राशीचं एक उदाहरण आपण बघितलं, बल. अजून कोणी सांगेल का मला, अजून कुठली राशी अशी असते जिला गरज आहे दिशेची? कोणी सांगेल का? हॅलो मॅडम. जसं बल लावताना दिशेची हॅलो गरज. मॅम. हा, माझा आवाज येतोय? हो बेटा, बोल. वेग राशी. हा, कोणती? वेग. वेग राशी. हा, वेग राशी, बरोबर आहे. हो. अच्छा, आता मला कोण सांगेल अदिश राशीचं अजून एक एक्झाम्पल कोण सांगेल? अशी राशी जिला दिशेची गरज नाहीये, अशी वाली राशी. आमची राशी.
कोणती? उंची उंची राशी. उंची, हा, हाईट, बरोबर. जिला दिशेची गरज नाहीये, बरोबर. अजून? हो. तर चला आता क्विकली तुम्ही काय करा, नोटबुक काढा तुमची आणि त्या नोटबुक मध्ये लिहा. नोटबुक मध्ये तुम्ही लिहिलं असेल, आधी लिहिलं तुम्ही भौतिक राशी काय असते, बरोबर आहे. आता मी फळ्यावर दाखवते तसं मी डिटेल मध्ये नाही लिहिणार मुलांना, कारण मी लिहिलं तर आपला वेळ खूप जाईल. मी सांगते तुम्हाला कसं लिहायचंय तसं तुम्ही लिहायचंय. माझा व्हाईट कलरचा बोर्ड दिसतोय तुम्हाला, स्क्रीन शेअर केलेली आहे, फळा दिसतोय. माझा व्हाईट कलरचा बोर्ड दिसतोय तुम्हाला फळा? सुलक्षणा मैम, हाँ मैम। स्क्रीन शेयर नहीं किया क्या आपने? मैंने किया है मैम, लेकिन ना पता नहीं ये पहले तो म्यूट भी नहीं हो रहा था, इसमें क्लास की नंबर ज्यादा है ऐसे कुछ बोल रहा था, आई डोंट नो, बट स्क्रीन शेयर तो किया है। रुकिए मैं फिर से ट्राई करती हूँ। एक बार रीजॉइन करिए मैम। बच्चों 2 मिनट वेट करिएगा, मैम फिर से ज्वाइन करने वाले हैं अभी। मैम का स्क्रीन शेयर नहीं हो पा रहा था आप लोगों को, तो मैम फिर से ज्वाइन करेंगे।